हाय हॅलो नमस्ते, मी स्वाती सांगोला यूट्यूब चॅनल तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर चला, तुमचा सुद्धा खूप वेळ घेत नाही, लगेच रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी भाज्या घेतलेल्या आहेत, पनीर, एक शिमला मिरची घेतलेली आहे, एक कांदा, एक टोमॅटो आणि कोबी घेतलेला आहे। तर आपल्याला हे सगळ्या भाज्या बारीक बारीक कट करून घ्यायच्या आहेत। अगदी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने करून घ्या। पनीर कट करून घेतल्यानंतर त्यानंतर इथे मी तुम्हाला शिमला मिरची कट करून दाखवते आणि अशाच पद्धतीने इथे मी ह्या सगळ्या भाज्या कट करून घेणार आहे। आज आपण मस्त अशी एक रेसिपी पाहणार आहोत, तर व्हिडिओ कुठेसुद्धा स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ पहा। तर चला, अर्धी शिमला मिरची कट करून घेतलेली आहे, त्यानंतर इथे मी अर्धीसुद्धा शिमला मिरची कट करून घेतलेली आहे। शिमला मिरची पातळ छान आपल्याला ही उभी कट करून घ्यायची आहे। शिमला मिरची कट केल्यानंतर आपण जो कांदा घेतलेला आहे, कांदासुद्धा आपल्याला उभा पातळ कट करून घ्यायचा आहे। तर इथे मी कांदासुद्धा कट करून घेते। कांदा कट झाला की आपल्याला टोमॅटो, कोबीसुद्धा याच पद्धतीने कट करून घ्यायचा आहे। तर इथे पाहू शकता तुम्ही, मी सगळ्या भाज्या कट करून घेतलेल्या आहेत। तर भाज्या कट केल्यानंतर एका साईडला इथे मी पॅन गरम करून घेतलेला आहे। पॅनमध्ये आपल्याला तेल घालायचं आहे, खूप जास्त तेल नाही घालायचं, अगदी 1.5 चमचा या ठिकाणी मी तेल वापरलेलं आहे। तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला कांदा घालायचा आहे आणि 2 मिनिटं तेलावर फक्त आपल्याला परतवून घ्यायचं आहे। तर इथे मी कांदा परतून घेते। कांदा परतल्यानंतर लगेच आपल्याला त्यामध्ये कोबी घालायचं आहे। कोबी घातल्यानंतर आपण त्यामध्ये टोमॅटो घालणार आहोत आणि त्यानंतर आपल्याला शिमला मिरची घालायची आहे। पनीर या ठिकाणी आपण शेवटी घालणार आहोत। आपल्याला तिन्हीसुद्धा भाज्या तेलावर अगदी व्यवस्थित परतवून घ्यायच्या आहेत। तर इथे पाहू शकता तुम्ही, मी तेलावर या सगळ्या भाज्या परतलेल्या आहेत। त्यानंतर आपण जे पनीर कट करून घेतलं होतं त्या ठिकाणी आपल्याला पनीर घालायचं आहे आणि ते सुद्धा आपल्याला 2 मिनिटं परतवून घ्यायचं आहे। तर ह्या सगळ्या भाज्या परतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मिरे पावडर घालायची आहे। आपण पोह्याला चमचे वापरतो, तो इथे मी अर्धा चमचा मिरे पावडर वापरलेली आहे। त्यानंतर आपल्याला सोया सॉस घालायचा आहे। सोया सॉस घातल्यानंतर रेड चिली सॉस घालायचा आहे। इथे मी 2 चमचे रेड चिली सॉस घेतला होता, सोया सॉस मी 1 चमचा वापरलेला आहे। त्यानंतर आपल्याला 2 चमचे टोमॅटो केचप घालायचं आहे। तिन्हीसुद्धा सॉस घातल्यानंतर थोडंसं अगदी चवीनुसार मीठ घालायचं आहे। खूप जास्त मीठ घालू नका, कारण सॉसमध्ये सुद्धा मीठ असतं, त्यामुळे इथे आपल्याला मीठ बेताने घालायचं आहे। आणि सगळं सॉस घातल्यानंतर आपल्या भाज्या 2 ते 3 मिनिटं परतवून घ्यायच्या आहेत। तर इथे पाहू शकता तुम्ही, मी ह्या सगळ्या भाज्या परतवून घेतलेल्या आहे। तर एका साईडला भाज्या काढून घेऊया आणि आपल्याला ह्या भाज्या सगळ्या थंड करून घ्यायच्या आहेत। इथे मी 3 चपात्या घेतलेल्या आहेत। तर ह्या चपात्या मी सकाळी केल्या होत्या, तर थोड्याफार शिल्लक राहिल्या होत्या। तर म्हटलं चला, मुलालासुद्धा भूक लागली होती म्हणून म्हटलं काहीतरी वेगळं करावं। तर या ठिकाणी मी 3 चपात्या घेतलेल्या आहेत। 3 चपात्या घेतल्यानंतर इथे मी एक पळपट घेतलेला आहे, त्यावरती आपल्याला चपातीही पसरून ठेवायची आहे आणि त्या चपातीला आपल्याला टोमॅटो केचप लावून घ्यायचा आहे सगळीकडे। तोपर्यंत तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि अजूनसुद्धा सबस्क्राईब केलं नसेल ना, तर प्लीज माझ्यासाठी एक सबस्क्राईब नक्कीच करा। तुमच्यासुद्धा अशा शिल्लक चपात्या कधी राहिल्या तर तुम्ही मुलांसाठी रेसिपी करून देऊ शकता, अगदी झटपट होते, खूप जास्त वेळसुद्धा लागत नाही। तर इथे मी सगळ्या चपातीला टोमॅटो केचप लावून घेतलेला आहे। टोमॅटो केचप लावल्यानंतर आपण ज्या भाज्या तयार करून घेतल्या होत्या ती भाजी आपल्याला चपातीवर मधोमध ठेवायची आहे। ज्या पद्धतीने आपण रोल करतो त्या पद्धतीनेच आपल्याला इथे चपातीवर ही सगळी भाजी ठेवायची आहे। भाजी ठेवल्यानंतर त्यावरती आपल्याला थोडासा कोबी घालायचा आहे। कोबी घातल्यानंतर या ठिकाणी आपण थोडासा कांदासुद्धा घालणार आहोत। तुम्ही गाजर किंवा तुम्हाला जर शिमला मिरची आवडत असेल तर तीसुद्धा तुम्ही या ठिकाणी ह्या पद्धतीने वापरू शकता। तर इथे मी कोबी आणि कांदा घातल्यानंतर त्यावरती आपल्याला चीज किसायचं आहे। तुम्हाला आवडेल तेवढं तुम्ही या ठिकाणी चीज घालू शकता। इथे मी त्यावरती चीज किसून घेते। अजूनसुद्धा व्हिडिओला लाईक केलं नसेल ना तर प्लीज एक लाईक करा, साईडचं बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझे सर्वात आधी नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील।
तर इथे मी चीज किसून घेतल्यानंतर त्यानंतर आपल्याला चपातीचा रोल करून घ्यायचा आहे. अगदी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने करा. तर इथे पाहू शकता मी चपातीचा रोल करून घेतलेला आहे. अगदी व्यवस्थित झालेला आहे हा रोल. तर चला एका साईडला हा चपातीचा रोल ठेवून देते आणि अशाच पद्धतीने ते तुम्हाला दुसरीसुद्धा चपातीचा रोल करून दाखवणार आहे. पण या चपातीचा रोल थोडीशी यामध्ये मी पद्धत वेगळी करणार आहेत. आपण पहिला रोल केला त्यावेळेस मधोमध भाजी ठेवली होती, पण या चपातीला आपण थोडीशी कडेला भाजी ठेवणार आहे, त्यामुळे अगदी हा रोल व्यवस्थित केला जाईल. तर इथे मी मधोमध न ठेवता चपातीच्या कडेला ही भाजी ठेवलेली आहे. तर इथे मी भाजी ठेवल्यानंतर त्यावरती आपल्याला कोबी आणि कांदासुद्धा घालायचा आहे. कोबी आणि कांदा घातल्यानंतर त्यावरती आपण चीज किसणार आहोत. तर इथे मी चीज किसून घेते आणि आपल्याला हे चपातीचा रोल करून घ्यायचा आहे. अगदी मस्त चवीचा हा रोल तयार होतो बरं का. तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी किंवा नाश्त्यासाठी करू शकता. अगदी झटपट होतो, खूप जास्त वेळसुद्धा लागत नाही. तर इथे पाहू शकता तुम्ही मी चीज किसून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला चपातीचा रोल करून घ्यायचा आहे की नाही मस्त रेसिपी. तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्यासुद्धा शिळ्या चपात्या वायाला जाणार नाही. आणि आपण त्यामध्ये भाज्या वापरलेल्या आहेत, त्यामुळे हा नाश्ता अगदी पौष्टिकसुद्धा झालेला आहे. तर इथे पाहू शकता मी तुम्हाला 2 रोल करून दाखवलेले आहेत. त्यानंतर एका साईडला इथे मी पॅन गरम करून घेतलेला आहे. त्यामध्ये आपल्याला थोडंसं तूप घालायचं आहे. तुम्ही तूप किंवा बटर किंवा तेलाचा सुद्धा तुम्ही वापर या ठिकाणी करू शकता, पण या ठिकाणी मी तूप वापरलेलं आहे. तूप घातल्यानंतर आपण जे रोल तयार करून घेतले होते दोन्हीसुद्धा रोल आपल्याला पॅनवरती ठेवायचे आहेत आणि छान असे आपल्याला खरपूस दोन्ही साईडने सुद्धा भाजून घ्यायचे आहेत. पॅनमध्ये रोल ठेवल्यानंतर मी वरतूनसुद्धा तूप लावलेलं आहे. तर एक साईड भाजल्यानंतर आपण दुसरी साईड पलटी करूया आणि दुसऱ्या साईडने सुद्धा अगदी छान हे रोल भाजून घेऊया. तर इथे पाहू शकता तुम्ही रोल अजिबातसुद्धा सुटलेले नाहीत, व्यवस्थित हे रोल पॅक झालेले आहेत. तर एक साईड पलटी केल्यानंतर आपण दुसऱ्या साईडने सुद्धा छान असं भाजून घेणार आहोत. तर इथे पाहू शकता तुम्ही दुसरीसुद्धा साईड छान अगदी व्यवस्थित भाजलेली आहे. रोल भाजताना आपल्याला गॅस बारीक ठेवायचा आहे. खूप जास्त फास्ट गॅसवर भाजू नका, नाहीतर हे रोल करपल्या जातील, अगदी क्रिस्पी होणार नाही. तर इथे पाहू शकता तुम्ही छान अगदी व्यवस्थित हे रोल क्रिस्पी झालेले आहेत आणि दोन्ही साईडने सुद्धा अगदी व्यवस्थित भाजलेले आहेत. या ठिकाणी मी बारीक गॅसवर हे रोल भाजले होते, त्यामुळे अगदी कडक झालेले आहेत आणि छान असे क्रिस्पीसुद्धा झालेले आहेत. तर चला दोन्हीसुद्धा रोल मी काढून घेतलेले आहेत. तर इथे मी दोन्हीसुद्धा रोल काढल्यानंतर मी तुम्हाला कट करून दाखवते. अगदी क्रिस्पी हे रोल झालेले आहेत. तर मी तुम्हाला कट करताना आवाज दाखवणार होते. अगदी कुरकुरीत हा वरचा चपातीचा कवर झालेला आहे, पण बॅकग्राऊंडला थोडासा आवाज असल्यामुळे इथे मी आवाज म्यूट केलेला आहे. पण तुम्ही या पद्धतीने हे चपातीचे रोल करून पहा, अजिबातसुद्धा तुमच्या शिळ्या चपात्या वायाला जाणार नाही. तर या ठिकाणी मी तुम्हाला एक रोल कट करून दाखवलेला आहे आणि अशाच पद्धतीने ते तुम्हाला दुसरासुद्धा रोल कट करून दाखवणार आहे. तुम्ही हे रोल टोमॅटो केचप संग किंवा मेयोनीज संगसुद्धा खाऊ शकता. तुम्हाला ही माझी आजची रेसिपी कशी वाटली ती मला नक्कीच कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही माझा व्हिडिओ कोणत्या शहरातनं पाहता ते सुद्धा मला कमेंट करून नक्कीच कळवा. तर चला पुन्हा भेटूया असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत बाय.